आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत. महेशजी, काल शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यात आलं होतं. त्या प्रकरणात तुमच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळते. काय नेमकं तुमच्याकडून पोलिसांचा काही फोन वगैरे आला का? काही माहिती मिळाली का तुम्हाला? नाही, 4 दिवसापूर्वी त्यांनी जेव्हा परमिशन नाकारली त्याच दिवशी आम्हाला माहिती होता की केस पडणार आमच्यावर, आणि ते आम्ही तयारीत होतो. आणि पोलिसांना आम्ही तेव्हाच सांगितलेलं की तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करणार. शेवटी तुम्ही आदेशाचे पालन करता तसे आम्हीसुद्धा आमच्या पक्षप्रमुख आदेशांचे जे काही आदेश येईल त्याचं पालन करतो. त्यामुळे आमचा कार्यक्रम ठरल्या ठिकाणी ठरल्या वेळेला होणार म्हणजे होणारच. 3 खरं तर केसेस या निमित्तानं दाखल झालेले बघायला मिळत आहेत. एक तर आयोजकांवर केलेलीच आहे, त्या ठिकाणी काही मुलं जी शिकणारी मुलं आहेत त्यांच्यावर देखील केसेस या ठिकाणी या निमित्तानं दाखल झालेल्या आहेत. हे मला वाटते पोलीस स्टेशननी स्वतःच्या मनाने केलं नसेल असा माझा अंदाज आहे. त्यांनी आयोजकांवरती केल्यानंतर बाकीच्यांवरती करायची खरी गरज नव्हती. आज त्यांनी दुसरी केस घेतली आहे. ती दुसरी केस आमचे जे वरिष्ठ नेते स्टेजवर होते त्यांच्या नावाने केसेस घेतले. तिसरी केस घेतली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीची घेतली आहे. ज्या मुलांचा शैक्षणिक वर्ष चालू आहेत त्यांच्यावरती केसेस लादले. पण त्यांचं आयुष्य सुरू होण्यापूर्वीच जर कुठल्या चांगल्या कंपनी कॉर्पोरेटमध्ये त्यांना नोकरी लागली तर त्यांना NOC मागतात. त्या NOC तेव्हा मिळणार नाही त्यांना. आणि त्यांचा काय उद्देश काय आहे? उद्देश त्यांचा जाळपोळ करायचा नाही, लुटमारी करायचा नाही किंवा काही करायचं नाही. जे काही अंदाधुंदी कारभार चालला आहे, मनमानी कारभार चालला आहे, त्याच्या विरोधात ते बोलतात की शिक्षणाचा दर्जा चांगल्या प्रकारे होऊ दे. पेपर वर्षभर मुलं मेहनत करत असतात आणि आदल्या दिवशी तुम्ही बोलणार की पेपर फुटतो आहे, हे होते आहे, ते होते आहे. त्या पद्धतीने ते करतात. त्यामुळे वर्षभर त्यांनी केलेली जी काय मेहनत आहे ही मेहनत फुकट जाणार. म्हणून 21 मुलांनी आत्महत्या केली त्याच्याबद्दल सरकार बोलत नाही. श्रीरामाचं मंदिराच्या लुटमारी चालू आहे त्याच्याबद्दल सरकार बोलत नाही. खासदार आमदार फोडतात आहे त्याच्याबद्दल काय बोलत नाही. हे सरकार कशासाठी आहे तेच आम्हाला. आता जंतर मंतरमध्ये बिचारे सोनम वांगचुकला कशा पद्धतीने उचलून नेला. ते का डाका खुनी आहेत का डाका टाकणारे माणसं आहेत? त्यांना तुम्ही अशा पद्धतीने कसे ह्याच्यामध्ये उचलून नेलं? अण्णा हजारेंनी पण सुद्धा केलेलं ना. त्याच्यासाठी तुम्ही भेटायला गेलात. त्या काळात सुद्धा यांचे वडील जेव्हा अण्णा हजारेंना सुद्धा काँग्रेसचा राज्य होता त्यावेळीसुद्धा विलासराव देशमुख भेटायला गेलेले. यात कमीपणा काय? एखाद्या आंदोलनाला भेटायला सरकारला कमीपणा का वाटते समजत नाही. यांचा कुठेतरी इगो हर्ट होतो. किंवा त्यांच्या काय त्यांनी विचारला तर त्यांना वाटतं की हे करतात ते सगळा भोगस आहे, आम्हाला काय फरक पडत नाही, आम्हाला वन साईड सत्ता सरकार देणं, जनता देणं, हे त्यांनी जनतेला गृहीत धरलं आहे. कोणालाही कुठेही गृहीत धरणं चुकीचं आहे. त्यामुळे त्यांनी भले 3.5 वर्ष आहेत, 3 वर्ष आहेत इलेक्शनला, पण 3 वर्ष असे जातील. आम्ही आमचा टेम्पो असाच ठेवणार आहे की जोपर्यंत तुमच्यात सुधारणा होत नाही, जोपर्यंत तुम्हाला जनतेची आपुलकी होत नाही किंवा त्यांच्यासाठी तुम्हाला काम करण्याची इच्छा नाही, तोपर्यंत टेम्पो असाच राहणार आहे. मुलांनी अनेक ठिकाणी प्रश्न विचारलेले बघायला मिळत आहेत. काल शिवाजी पार्क येथे देखील प्रश्न विचारले होते. त्यानंतर कॉक्रोच जनता पक्षातर्फे देखील ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आलेली होती. आजही शिवाजी पार्क चैत्यभूमी या ठिकाणी त्यांचं आंदोलन आहे आणि पोलिसांनी त्या ठिकाणी इतका पहारा दिलेला आहे की छावणीचं स्वरूप चैत्यभूमीला आलेलं आहे. आता आम्हालाच वाटतं की आम्ही कुठल्या आमच्याच देशात राहतो की पाकिस्तानामध्ये राहतो असा आम्हाला कधी कधी प्रश्न. कालसुद्धा तुम्ही बघितलं किती पोलीस लोक होते, किती गाड्या होत्या. आम्हाला वाटलं की सुरुवातीपासूनच धरपकड करतात आहे का, परंतु तसं झालं नाही. परंतु या लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आवाज उठवण्याचा अधिकार आहे. तो अधिकार त्यांचा अबाधित राहायला पाहिजे. भले कॉक्रोच पार्टी असू दे किंवा इतर कुठल्याही पार्टीचे कार्यकर्ते असू दे किंवा हे असू दे, नेते मंडळी असू दे, त्यांनी त्यांचा आवाज उठवायलाच पाहिजे. नाहीतर सरकार बिंदास झोपून राहील. संसदेवर खरं तर मार्च होता, त्याला परवानगी दिली नाही आणि लाठीचार्ज देखील जंतर मंतर या ठिकाणी झालेला बघायला मिळाला. कालपासून तुमच्या माध्यमातून बघतोय चीनमध्ये आपली जमीन बळकावली, पाकिस्तानवाले हल्ले करतात, त्यांच्या विरोधात अशा प्रकारची छावणी करावी असं आम्हाला सरकारला विनंती आहे. देशातल्या हिंदू लोकांना आणि हिंदूंचे हे जनक असे म्हणतात. आज हिंदू जनक गेले कुठे? त्यांचे कुठल्या बिळ्यात लपल्यात समजत नाही की एकसुद्धा आवाज करत नाही. हिंदूंवर एवढा अत्याचार होतो आहे, श्रीरामाचे लूटमार होते, परंतु एकसुद्धा BJP नाही, विश्व हिंदू परिषद नाही, RSS नाही, कुठलीच माणसं, बजरंग दल नाही, सगळे घरात बसलेले आहेत. एकच हिंदू हृदय सम्राट होतं ज्यांनी कधी घाबरले नाहीत, स्वतःहून जबाबदारी घेतो. त्याचप्रमाणे उद्धव साहेबांनी आवाज उठवल्यानंतर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, इतर देशामध्ये, इतर राज्यामध्ये श्रीराम मंदिराच्या लुटमारीच्या विरोधात आंदोलन सुरुवात झाले.
कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे. ती उद्धव साहेबांनी सुरुवात केली का? कुणाल कामरा खरं तर त्या ठिकाणी गेले होते. त्यांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केला असा आरोप त्यांच्यावर होता आणि त्याच मुद्द्याला घेऊन जर ठाकरे गट समोर येताना बघायला मिळतं, याचा अर्थ ठाकरे त्यांच्यासोबत आहेत जे हिंदूंचा अपमान करतात, असं टीका जी आहे ती भाजपकडून सध्या वारंवार केली जाते. बघा, भाजपला एकच काम आहे, सगळीकडे खोटी प्रसिद्धी करण्यामध्ये भाजप एक्सपर्ट आहे. आता आज तुम्ही महापौरांचा बघितला, ज्यांनी महिलांचा अवमान केला काही दिवसापूर्वी, त्यांचाच उदो महापौर करत होते. त्यामुळे हे भाजपवाले भूतकाळात लोकांना घेऊन जातात, भविष्य काय दाखवत नाही. काल आदित्य साहेबांनी तेच सांगितलं की किती वर्ष तुम्ही नेहरू इंदिरा गांधीवरती बोलणार. नेहरू संपले, आता तुम्ही जास्त वेळ पंतप्रधान राहिला नेहरूंपेक्षा सुद्धा. तर तुम्ही काहीतरी देशासाठी करा, युवा पिढीसाठी करा, एवढंच आव्हान आहे आमचं. भूतकाळाचा जसं तुम्ही उल्लेख केला की भूतकाळामध्ये भाजप घेऊन जाते, पण भविष्याची चिंता खरं तर तरुणाईला मोठ्या प्रमाणात सतवताना बघायला मिळते. त्याच्यामुळे याकडे या निमित्तानं दुर्लक्ष होत आहे असं वाटतंय. म्हणून तर तरुण रस्त्यावरती उतरले. आजपर्यंत तरुण एवढे रस्त्यावरती कधी भारतामध्ये उतरले नव्हते. तेवढे तरुण आता तुम्हाला 4 महिन्यात दिसतात. का तर खरोखर मुलांना थोडी भीती वाटते आपल्या भविष्याची, म्हणून ते उतरतात आहे रस्त्यावर. त्यांचे पालकसुद्धा रस्त्यावरती उतरतात आहे. दुसरा असा प्रश्न आहे की महापौरांनी काही दिवसांपूर्वी जो व्हिडिओ केला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा व्हिडिओ ट्रोल होताना बघायला मिळतं की ज्या लोकांचं त्यांनी कौतुक केलं होतं महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर, तेच लोक महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करताना बघायला मिळत आहेत. त्यामुळे महापौर या रील स्टार आहे का असाही सवाल उपस्थित होतो. मी तर पहिल्या दिवसापासून बोलतोय, महापौरांना आम्ही ओळखत नव्हतो. महापौर डिक्लेअर केल्यानंतर नाव प्रसिद्धीला आला, परंतु त्या दिवसापासून ते म्हणजे मोबाईलचा उघडल्यानंतर आम्ही पहिला रील दिसतो तो महापौरांचा. म्हणजे चालत असले तरी रील येतो. काल म्हणजे थोड्या दिवसांनी नशीब जेवताना रील टाकतील की नाही शंका आहे, कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेल्यानंतर. परंतु ज्या भोजपुरी माणसाचा तुम्ही कार्यालयामध्ये अभिनंदन केला, त्यांचा कार्यक्रम घेतला, त्या माणसाने काय महिलांबद्दल बोलले. महापौरसुद्धा स्वतः एक महिला आहे, तो त्या महिलांना बोलल्याने ह्या महिलांना तो लागू पडतो. त्या शेवटी मागेसुद्धा प्रकार घडलेला होता, पण तो व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे ज्यांना आवडेल त्या पद्धतीने ते वागतात. त्याबद्दल असे आक्षेपार्ह उद्गार काढू नये. आणि त्याच माणसाचा तर तुम्ही महापौर बंगल्यामध्ये सत्कार करत असाल तर महापौर खरोखर रील्स मास्टर आहे. एक शेवटचा फक्त विचारते, मुलांच्या भविष्यासाठी हा लढा तुमचा असाच सुरू राहणार आहे? कशा पद्धतीनं पुढे भविष्यात आता लढा असेल? हा लढा अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. आता कॉलेजमध्ये आम्ही जनजागृती करू की सरकारचं धोरण बरोबर आहे की चूक आहे. ते कॉलेजची मुलंच उत्तरं देतील. सायन्सची मोहीम घेऊ, त्यानंतर त्यामध्ये जनजागृती करू, जेणेकरून एवढाच उद्देश आहे की ज्या मुलं परीक्षेसाठी अभ्यास करतात, मेहनत करतात वर्षभर, आणि त्यांच्या ऐन टायमाला शेवटच्या दिवशी परीक्षा रद्द करणे, हे त्यांच्या भविष्याचा धोका आहे. आणि तो धोका कुठेतरी मिटण्यासाठी चांगला सक्षम असा शिक्षण मंत्री असावं, ज्यांनी कायदे तुकाराम मुंडेंकडे द्या शिक्षण खाता, लगेच सुधारून टाकतील. असे IAS ऑफिसर शोधा. महाराष्ट्रातले IAS ऑफिसर हे स्वाभिमानी आहेत, त्यांना घ्या इथे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक खात्यात ठेवा. बघा, महाराष्ट्र सुधरेल, भारत सुधरेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरापर्सन प्रवीणसह वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई. साम TV मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.